मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या प्लॉटमधील लाल शेंगा देणारं झाड कोणतं आहे आणि ते कसं ओळखायचं। आणि ही खूप साधी पद्धत आहे, सोपी पद्धत आहे। आपल्या प्लॉटमध्ये अशी काही झाडं असतात ज्यांच्या फुलांच्या पाकळ्या ह्या रेडिश कलरच्या असतात, लालसर कलरच्या असतात। जसं माझ्या हातामध्ये दिसतंय की या फुलांच्या शेड जो आहे, थोडासा अर्धवट शेड जो आहे तो लाल कलरचा आहे आणि कळ्या देखील असतात, त्या देखील थोड्याशा हलक्या हलक्या लालसर असतात। पण हे जे फुलं जेव्हा उमलतात, कळ्यांचं रूपांतर फुलामध्ये होतं, तेव्हा त्याच्या पाकळ्या आतल्या बाजूने स्पेशली त्या लालसर असतात। आता ह्या कळ्यांचा गुच्छा बघा, याच्यामध्ये सुद्धा, या गुच्छामध्ये सुद्धा कळीच्या खालच्या साईडला बघा, तिथं लालसर कलर आपल्याला दिसतोय। लालसर कलर हलकासा वर गेलेला दिसतोय आणि हे फुलांचे जेव्हा उगवतात, फुलं जेव्हा उमलतात तेव्हा त्यांच्या पाकळ्यांमध्ये लालसर कलर आपल्याला दिसून येतो। आणि पूर्ण प्लॉटमध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा आपल्याला हे झाड लगेच लक्षात येतं, याला आपण अचूकपणे ओळखू शकतो। कारण पूर्ण झाडालाच जे फुलं लागलेली आहेत ते पूर्ण झाडाची फुलं हे रेडिश कलरचे, लालसर कलरचे अशा पद्धतीच्या पाकळ्या त्यांच्या असतात। तेव्हा समजून जायचं की बाबा हे झाड आपल्याला लाल शेंगाच देणार आहे। 100% सर्व शेंगा लाल असणार आहेत। आणि मार्केटमध्ये जेव्हा आपण व्यावसायिक शेती करतो तेव्हा आपल्याला मार्केटमध्ये चांगला रेट भेटणं गरजेचं असतं आणि तो चांगला रेट भेटतो हिरव्या शेंगांना। लाल शेंगांना मार्केटमध्ये रेट भेटत नाही। आणि ह्या लाल शेंगा असतात म्हणजे ह्या खाण्यास उपयुक्त नसतात असं काही नाही, आपण ते खाऊ शकतो। पण मार्केटमध्ये जेव्हा आपण विक्री करतो तेव्हा हिरव्या शेंगा ॲक्सेप्ट केल्या जातात, हिरव्या शेंगांना चांगला रेट मिळतो। आता फांद्याच्या ढाळ्या देखील, या झाडाच्या ज्या ढाळ्या असतात किंवा बारीक बारीक फांद्या असतात, यांना देखील लालसर शेड असतो। ही देखील दुसरी गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी। पण ज्या झाडांना लाल फांद्या आहेत, ढाळ्या आहेत, त्यांना लाल शेंगा लागतीलच असं नाही। पण जर झाडाच्या ढाळ्या फांद्यासुद्धा लाल आहेत आणि फुलांच्या पाकळ्या देखील लालसर कलरच्या आहेत अशा पद्धतीच्या, तेव्हा समजायचं की हे झाड आपल्याला सर्व शेंगा लालच देणार आहे। तेव्हा लाल शेंगा ठेवायचं असेल तर ठेवू शकता तुम्ही प्लॉटमध्ये, आपण ते खाण्यासाठी, घरगुती खाण्यासाठी वापरू शकता। पण जर काढायचं असेल तर झाडे तात्काळ काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी दुसरं हिरव्या शेंगा देणारं झाड लावायचं। कळीपासून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात। सुरुवातीला आपण झाडाच्या फांद्या, ढाळ्या ऑब्झर्व करू शकतो, त्या लालसर असतील, पण जेव्हा कळ्या उमलतील त्या देखील लालसर असतील आणि फुलांच्या पाकळ्या देखील लालसर असतील, तर तेव्हा ते झाड आपल्याला लाल शेंगा देणार आहे आणि ते लाल शेंगाचंच झाड आहे। 300-400 झाडांमधील एखाद दुसरं झाड असं असू शकतं। त्यामुळे हे झाड आपण काढून टाकायला हवे आणि या ठिकाणी दुसरं हिरव्या शेंगाचं झाड लावायला हवे। त्याच्या बाजूचं झाड आपण बघूया, त्याच्या बाजूच्या झाडाला देखील फुलं लागलेली आहेत आणि त्यांची फुलं देखील, त्या फुलामध्ये लालसर कलर नाही आहे। हा जो आपल्याला लालसर कलर दिसतोय तो बाजूच्या झाडाला नाही आहे। हे बाजूचं झाड आपण पाहूयात, याचे फुलं बघा, याच्या फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पांढऱ्या आहेत, दुधी कलरच्या आहेत, त्यात लालसर शेड नाही आहे। बाजूचं झाड आहे, याला हिरव्या शेंगा लागणार आहेत। त्यामुळे हे झाड ठेवायचं आपल्याला। असे सर्व झाडं आपले असणार आहेत हिरव्या शेंगा देणारे। एक्का दुक्का झाड असेल जे त्याच्या पाकळ्या ज्या आहेत, फुलांच्या पाकळ्या त्या लालसर असणार आहेत, त्यामुळे ते झाड काढूयात आपण। हे झाड ठेवायचं आहे, याला हिरव्या शेंगा लागणार आहेत। या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।